जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू महानिमला पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। आजची ट्रॅक असणार आहे 2025 मधली फर्स्ट ट्रॅक। तर रात्रभर प्लॅन केलं मितेशने। ऑफिसमध्ये एकतरी असं भाऊच असतं की रात्रभर प्लॅनिंग करतो, दुसऱ्या दिवशी बॅग उचलायची डायरेक्टली गडावर पोहोचायचं। जस्ट चालू आम्ही आता कर्जत फाट्यावर आणि जिथं आम्ही ठाकरे हॉटेलचा नाश्ता करायला थांबले तर ट्रॅक चालू केलं। घरावरून निघालो आम्ही जायला आणि खूप मजा येणार आज बघायला। तुम्हाला खूप असं छान प्रकार दाखवतो नजारा आणि तो आमचा आजचं दर्शन मोहीम आहे आमची। दोघं जण आम्ही चाललो फक्त जण, खूप मजा येणार आहे आणि ब्लॉग स्किप करू नका, खूप मजा येणार आहे। ब्लॉग पूर्णपणे बघा। आपलं जर आपलं चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सपोर्ट करा। चल जस्ट आता नाश्ता करतो आणि तुम्हाला दाखवतो आमचा आजचा पार्टनर ट्रेकिंगचा खूप अनुभव आहे त्यालाही आणि त्याच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला भेटणार आहे, तोही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला गायचा आता या नाश्ता करा तुम्ही। शिव सुकाल मित्रांनो, जय महाराष्ट्र। ठाकरे हॉटेलची कांदा भजी आणि आमचा मितेश सेफ्टीवाला। अजून ती नाही तर कुठे असतं त्याची। या कांदा भजी मस्त स्वाद, एकदम खतरनाक असे कांदा भजी झाले। सो गाईज आता नाश्ता करून झाले खूप छान प्रकारे। आपल्या ठाकरे हॉटेलची कांदा भजी एकदम फेमस, खूप वर्षापासून खाते आणि खूप दिवसानंतर आज खाल्ले। तुम्ही नक्की विजिट आपल्या ठाकरे हॉटेलला आणि ते कांदा भजी खाऊन बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा येऊन की खूप छान अशी कांदा भजी होती। जस्ट आता आम्हाला इथून 48 किलोमीटर राहिलं फक्त कोरकगड आणि बघू शकता आमचा रायडर प्रो रायडर डायरेक्टली। चला गाईज आता आमचा ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे। शिव सुकाल कर्जत करावं। जस्ट आता मी प्रॉपरली कर्जतमध्ये एंट्री केली, बघू शकतो तुम्ही हा मॉर्निंगचा नजारा। जस्ट आता पुढे आल्यानंतर आपलं विठुरायाचं मुखदर्शन करून आणि पुढे आपण वाटचाल करू। हे विठुराया देवा तुझ्या चरणी आहे साऱ्या जगाचं अनंत सुख, तुझ्या भक्तीने होते आमच्या जीवनातील दुःख दूर। जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। आणि हा तुम्ही बघू शकता समोर रामपुलावरचा मस्त नजारा मॉर्निंगचा आणि खूप छान असे इकडे कार्यक्रम चालू बघू शकता। मी तापून डायरेक्टली भेटू आपल्या गडाच्या पायथ्याशी। हा बघ समोर सो गाईस आता फायनली आपण पोचलो गोरखगडच्या प्रवेशद्वारामध्ये। आपण एंट्री केली, बघू शकता आपला मितेश चालू आहे तिकडे आणि आपला ट्रॅक सुरू झाला। आता 9:30 वाजले आम्हाला जस्ट पोचायला। जस्ट आता आपला ट्रॅक चालू आहे। हे बांधकाम आता केलेलं दिसते। सो गाईस आपला गडाच्या प्रवेशद्वार आतमध्ये आला एक छोटासा आपलं एक मंदिर लागतं, तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि आपला ट्रॅक सुरू करू। पहिले नंदी महाराजांचं दर्शन घेतो मितेश। चला गाईस आता दर्शन घेऊ आणि आपला ट्रॅक सुरू करू। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपण थोडं पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्या गडावरती जाण्यासाठी आपल्याला छोटीशी वाट भेटते, पायवाट। आता आपण पायवाटावरून जस्ट आता गड प्रॉपरली चढायला सुरुवात केली, बघू शकता। पूर्ण आता जंगल भाग आपला प्रवास लागणार आहे आणि चला गायच खूप मजा येणार आजचा ब्लॉग बघायला तुम्हाला आणि खूप ऐतिहासिक तुम्हाला जाणून घ्यायला भेटेल। आपल्याला मितेश पूर्ण गाईड करणार आजच्या ट्रॅकमध्ये। चला गायच कंटिन्यू करा। समस्त आमचा जंगल सफर चालू आहे। फर्स्ट ब्रेकमध्ये खूप काय अनुभवलं ते ह्याला मला फर्स्ट ब्रेकमध्ये लय अनुभवलं, डायरेक्ट डॉलर कालो होता। मी आता झोपलो आता इथंच। काय काय कुठे कुठे बघू शकता पक्ष्याचा आवाज। हे आहे सह्याद्रीची जादू। असा आवाज कुठेच भेटणार बघायला, खतरनाक। चला ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार। अजून खूप लांब आहे, अजून अर्धा तास लागेल आपल्याला।
दोघं चालू ट्रॅकला. खूप मजा येणार आहे. मॅक्झिमम 9 महिन्याची गॅप पडली आहे ट्रॅकला, त्यामुळे माझी हवा एकदम गेलेली आहे. तुम्ही आवाजानं ओळखू शकता. काम इथं क्लिअर दिसतो यार, खतरनाक आहेत. भावांना बघू शकतो मी ह्या झाडाचा कलर ऋतूप्रमाणे चेंज होत होता. आधी होतं व्हाईट कलरचं, आता बघू शकतो कोणतं ब्राऊन कलरचं होत चाललं आहे. इथं आहे आपल्या सह्याद्रीमध्ये जातो असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला झाडं बघायला भेटतात. आणि हा बघू शकतो तुम्ही आपला सह्याद्री खतरनाक असा बघू शकता. ॲरोनुसार आम्ही चाललो आहेत, कारण आम्ही पण फर्स्ट टाईम आलो इथं गडावर. तुम्ही येताना चारू बाजूला बघत जा कोणतं ॲरो कोणत्या बाजूला दिलं आहे ते. आणि असं मस्त ऑरेंज कलरची रिबीन बांधले बघू शकतो तुम्ही इथंही. चल बरोबर, चल बरोबर, चल. सो गाईस त्याचा वापर करा आणि लक्षात ठेवा येताना वाट तुम्ही चुकणार नाही. आणि आम्ही दोघंही आलो. आता आजूबाजूला आमचं कोण नाही आहे. चला. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. आता कसा जोर आला ना अंगात. काय भुकोर आहे मला. असं कधी झोपतो असं आला आता जाऊन. कसं जसं गडाचं दर्शन तसं मला ऊर्जा होते. बघू शकता आमचा जंगल सफार खतरनाक 2025 मधला पहिला ट्रॅक गोरखगड. इथून सुरुवात केली 2025ची. बघू आता किती किलो. तर मितेचं टार्गेट आहे 100चं. अजून 99 बाकी आहेत. बघू आपण पण त्याच्याबरोबर प्रयत्न करू पूर्ण करायचं. चार बाजूला जंगल जंगल. चला काहीच ब्लॉग कंटिन्यू करा. अजून खूप काही तुम्हाला बघायचं आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. आपला ब्लॉग स्किप करू नका. सो गाईज फायनली आपण गडाच्या पायथ्याशी आहेत गोरखगड. आता बघू शकते की आपली छोटीशी गुहा लागले गुफा. ते जाऊन बघू आणि वरती जाऊ आपण. बघू नॉर्मल आहे. सो गाईज फर्स्ट टाईम माझ्या लाईफमधला सर्वात कठीण ट्रॅक चालू केलं आहे. बघू शकता तुम्ही कसं वर चढ. आणि फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे. आणि आपलं एक चढता मला एक मनामध्ये हे आलं ते मला ते सांगतं. ते औषध खूप लहान आहे आणि जग खूप मोठे आहे. त्यामुळे फिरा आणि अनुभव साठवा. आणि कारण तेच आयुष्यात आपल्याला कामी येणार आहे. त्यामुळे एक आपली छोटीशी आठवण. आणि हे सर्व मला गाईड करतो आहे मितेश. त्यामुळे मला जरा खूप हेल्प होते त्याची. आणि बघू शकता मी वरती पाय टाकू टाकू करते ते. चला गाईड चाललो. फायनली एक टप्पा पार केला. आता बघू शकता तुम्ही. हा 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 गाईज कम्प्लिटली. सो गाईज एक टप्पा पार केला. आता आपला एक टॉपचा वाक्य करू. हर हर महादेव. लाईफमधलं सगळ्यात कठीण गड चढतोय. फर्स्ट टाइम असा एक स्ट्रेट सिडी चढणार आहे. चढूया. महाराज आहेत पाठीशी. हर हर महादेव. वरून दाखवते व्ह्यू तुम्हाला खतरनाक असा. भावांना आता दुसरा टप्पा चालू केला आहे. बघू शकता तुम्ही मितेशवरती प्रॉपरली चढला. आता माझी पाली मितेश आता वरून शूट करते. आणि सह्याद्रीमध्ये चुकीला माफी नाही. बघू शकता तुम्ही कातलावणी कसं प्रॉपरली पायऱ्या कोरलेलं आणि पुढं स्ट्रेट आहेत. चला गाईस आपण चढू. हर हर महादेव हर हर महादेव घोषणा देत वरती चढते. प्रॉपरली चढायचा प्रयत्न करतो. हा माझा खूप हा अनुभव माझा खूप पुढच्या ट्रेकसाठी अनुभव असणार आहे या ट्रेकचा. चला गाईस फायनल हाही टप्पा पार केला. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.
सो गाईस आत्ताच आपण महादरवाजामध्ये आतमध्ये आलो, बघू शकता छोटीशी गुफा आणि तिथं बघू शिलालेख बघू शकता, तिथं लिहिलं. आता आम्ही चालू किल्ल्याच्या बॅक साईडला तिकडे मितेश केला, आपण तिकडे जातो. आणि हा बघू शकता आपला पूर्ण सह्याद्री. या सह्याद्री फक्त एकच वारा, पाणी आणि मराठेच फक्त जाऊ शकतात. खूप असा अवघड किल्ला माझ्या लाईफमधला फर्स्ट असा अवघड किल्ला मी चढतोय आणि अनुभव घेतोय ते मितेश मुलं. सो गाईस खूप काही त्याकडून शिकायला भेटलं आपल्याला. चला अजून त्याच्याकडे भरपूर आपल्याला शिकायचं आहेत. आणि आता आपण चालले बॅक साईडला. बघू या साईडला इकडे काय आहे, साईडला इकडे बघू शकतो दरी. थोडं तरी पाय सरकलं डायरेक्ट दरीमध्ये सत्यनारायण डायरेक्टली. सो गाईस किल्ल्यावर आता स्वतःची काळजी घ्या आणि पाणी भरपूर घेऊन येताना किल्ल्यावर. आणि आपल्या इथं बघू शकता आत्ताच पाण्याचं नाव काढलं आणि बघू शकता किल्ल्यावरती पाणी पिण्यासाठी टाकं पाण्याचं एकदम मस्त स्वच्छ असं आहे. आपण यातलं पाणी वापरू शकतो. काय तिकडे बाकी साईडला असं काय नाही, आपल्या इथं पाण्याचं टाकी बघायला भेटलं. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे कातलामध्ये आपल्या पायऱ्या कोरल्यात बघू शकता. एकदम अजून पायऱ्या सबूत आहेत आता पडत्या अवस्थेत आहेत बघू शकता तुम्ही. पहिल्यांदा एवढा अवघड गड चढतोय. अजून मेन टॉपचा बाकी हावरून पुरा नजारा सह्याद्रीचा. टॉप बाकी अजून. चला तरी चढू. भावानं थोडे पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता मध्ये कातलामध्ये कोरलेलं असं रूम टाईप आहे मस्त. खूप थंडगार हवा येते तिथे आणि तुम्ही विश्रांती करू शकता. आणि समोर आपण बघू शकता पाण्याचे टाके आहेत तिथे आपल्याला साफ करायच्या अवस्थेमध्ये आहेत बघू शकता तुम्ही हे. आणि जास्त करून या किल्ल्यावर येण्याचे पावसाळ्यात टाळा करा, पूर्णपणे स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि थोडंसं कटिंग असल्यामुळे पावसाला तुम्ही येणं टाळा. आणि जेणेकरून एक प्रॉपरली आपल्या ट्रेकर बरोबर सोबत घेऊन एकट्या कोणी येऊ नका ट्रेकिंगला इथे. चला कसं आता आम्ही आता किल्ल्याच्या बॅक साईडला पोहोचू. आता आम्ही किल्ल्याच्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही इथे सीडी आहे आणि वरती झालं एकदम असं अवघड कोरलेला पायऱ्या बघू शकता तुम्ही. एकदम खतरनाक असं आहे. तेही चढू मितेश पाठी पहिले ते बघू आपण. बघू शकता खतरनाक असं कसं वाटतं भावांनो. एक नंबर भाऊ. हर हर. चला मी तेच तिकडे पाठी गेलाय बॅक साईडला. अजून बघू काय आहे नंतर लास्टला आपण हे चढू वरती मस्त विश्रांती घेऊ वरती. खूप मजा येणार आहे. लाईफमधला फर्स्ट अवघड असा किल्ला सर करते गोरखगाड नावाचं दहशत आहे. बघू शकतो इकडे दरी थोडं तरी पाय सरकलं स्लिप बॅग सीधे बाप्पा के घर. गडावर भरपूर पाण्याचे टाके आहेत पाणी पिण्यासारखे सर्व. इथे एक टाके बॅग त्या साईडला तिकडे 5-6 टाके आहेत पाण्याचे. आणि इकडे गुफा आहे बघूया. मी तेच बघितले वरती जायचं आहे का काय नाही. 2 गुफा बघायला भेटल्या विश्रांतीसाठी असू शकतात. आय थिंक तुम्हाला काय माहिती असेल आय थिंक कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि या गडाची काय माहिती तुम्हाला माहिती असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की करा तुम्ही. खूप मस्त जो थकवा होता तो सर्व दूर झाला आहे त्यावरती आल्यानंतरून. स्टार्टिंगला डॉलर डायरेक्ट कालो होतं उलटी आले होते सर्व काय झालं फर्स्ट ब्रेकमध्ये. आणि आता एकदम रिलॅक्स वाटते खूप शांती भेटते आता मनाला. बघूया आता थोडी विश्रांती करून मग जाऊ वरती आपण डायरेक्टली. खूप मजा येणार आहे. खूप असा चांगला अनुभव आपल्या भावाने दिलं. जय शिवराय. आपण गोरखगडबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ आपल्या मितेशकडून. मितेश जय शिवराय. जय शिवराय. आपण आहोत आता गोरखगडावरती जो की मुरबाड तालुक्यामध्ये आहे. आणि मागे आपण पाहतोय जो आहे मच्छिंद्रगड. आणि इकडे पूर्ण हा माळशेज औपे घाट हा पट्टा दिसतोय. इकडून वरती गेलं की जुन्नर तालुका आणि मग भीमाशंकर अभयारण्य तर चालू झालेलं आहे. इकडून पुढे पूर्ण तोच पट्टा चालू होतो. तर गोरखगडावरती आपण आहोत. गुरु श्री गोरक्षनाथ यांच्या नावाने हा गोरखगड प्रचलित आहे. आणि समोर असणारा मच्छिंद्रगड श्री शंभूजती शिव गोरक्षनाथ यांचे गुरु बडेबाबा श्री मच्छिंद्रनाथ जे की नाथ संप्रदायाचे मुख्य नाथ मानले जातात. आणि त्यांचे शिष्य ज्यांनी 12 वर्ष घोर तपस्या करून जी साधना केली आणि एक शिष्यवृत्ती मिळवली आणि त्यांच्या नावाने हा गड प्रचलित आहे. असे हे 2 एकमेकांना साम्य असणारे गड समोरासमोर आहेत.
बघू शकता असं आहे मला की यातलं 1%ही माहीत नव्हतं ते मितेच कुठे मला अनुभवाला भेटलं आणि खूप छान प्रकारे सांगितलं. बघू शकता तुम्ही इकडं पायऱ्या कसं कोरी काम केलं एकदम खतरनाक. आपलं ते चढायचं आणि फर्स्ट टाइम मी असं चढणार आहे कारण या भावामुळे तो आपल्याला सांगतो कशा प्रकारे कसं गड चढायचं कसं काय करायचं. आपण त्याकडं अनुभव घेतो आणि त्या अनुभवाचा आपण मस्त सोडं करून घेऊ आजच्या दिवशी. चला काहीच आता आपण वरती जाऊ टॉपला डायरेक्टली किल्ल्याच्या. चला. हर हर महादेव. भावना बघू शकता कशा प्रकारे कातल्यामध्ये एकदम कोरीकाम असं खतरनाक केलं. पायऱ्या बघू शकता आणि प्रत्येक पायऱ्या असं थोडे थोडे खाचे आहेत आणि खाचे पकडून आपण वरती त्या साईडनं आपण वरती आता चढतोय आणि खूप असं छान प्रकारे मला मितेश गाईड करते. बघू शकतो तुम्ही असं फर्स्ट टाईम कोणाचं असेल असं ट्रेक करत असेल त्यांना नक्की एकटा येऊ नका आणि आपल्या कोणबरोबर प्रॉपरली टेकर घेऊन या. आणि चला काय अजून एक टप्पा पार केला, अजून एक टॉपचा बाकी आहे. स्वतःचा एक टप्पा पार पडलेले खतरनाक फर्स्ट टाइम. मी तेच बाई का ऐकत नाही. अजून दुसरा बाकी बघू शकता तुम्ही. एक थोडा बाय टप्पा खाली खूपच येणार आहे. थोडीशी फाटते पण बी स्ट्रॉंग. सो गाइस फायनल आता पोहोचला आपण गडावरच्या टॉपवरती. बघू शकता इकडं मंदिर आहे. मंदिराचं आपण दर्शन घेतलं जस्ट आणि पूर्ण व्ह्यू आपला भगवा आपली हान बान शान पूर्ण सह्याद्री. फर्स्ट टाइम एवढा थर्ड टाइम बोललं फर्स्ट टाइम एवढा अगोदर किल्ला चढलं सर केलं ते मितेश मुलं त्यांनी फुल गाईड केलं मला कसं चढायचं कसं नाही ते. खूप छान वाटलं. खूप छान असा अनुभव आहे. तर तुम्हाला नंतर मी सांगतो एक छोटासा ब्रेक घेतो थोडासा आम्ही लंच करू थोडासा आणलेलं ते. आणि इकडे बघू सगळे विश्रांतीसाठी एकदम असं सावली झाडाखाली सर्वजण बसलेत आणि तो तिकडे व्ह्यू दिसतो खतरनाक असा पूर्ण सह्याद्रीचा आपला खतरनाक. चला काय थोडंसं हे बघू शकता कोणत्या फुलं आहे. या फुलाला काय बोलता तुम्ही नाव सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की. खूप छान दिसतात ना. कसा वाटला तुम्हाला आजचा ट्रॅक? गोरखगड खतरनाक सीन होता. बघू शकता मागे आपल्या सह्याद्री कसं दिसतं ते. चला थोडासा आता मस्त विश्रांती घेऊ आणि पुन्हा आपला परतीचा प्रवास करू. गडाचा टॉपवर बघू शकतो छान प्रकारे छोटासा शंकराचं मंदिर आहे. तुम्ही दर्शन घ्या. आम्ही दर्शन घेतले. खूप छान वाटलं. मन प्रसन्न झालं. हर हर महादेव. सोबत जरासा विश्रांती केला तर आम्ही परतीचा प्रवास खाली उतरतोय. 2 टप्पे खाली उतरते त्यानंतर आम्ही विश्रांती करू थोडासा जेवू बिवू मस्त आणि निघू आपल्या घरी जायला. बघू नेक्स्ट प्लॅन कुठं होते की ते आता उतरताना एकदम सावधान प्रमाणे उतरावं लागणार आहे. बघू शकता तुम्ही कसला खतरनाक असा आहे तो कसा माकडासारखा धावत गेला. सूरज घाबरू नको बिंदास उतर. चला गाईच आता उतरतो. मोबाईल ठेवतो खिशामध्ये. अवघड ठिकाणी मोबाईल वापरणं मनाई आहे आणि वापरूही नको कोणी. चला गाईच गायचं एक टप्पा पार केलं आहे. खूप अवघड अजून एक टप्पा बाकी आहे. बादशाह तो नसं वरती चढलो पण असतो खाली उतर सवालच नसतं आला. अजून एक टप्पा राहिला आहे तो उतारणार खाली. मस्त फ्रेश होतं इथं मस्त आराम करू 1 तास झोपू मग खाली उतरू. चला गाईच आता तुझा हात पकडू का मोबाईल पकडू पावलट. सो काय तिथं चढा तर तिथून मोबाईल खाली डायरेक्टली इथं पडला. आमचा शिफ्टर इथं काढायला गेलेला व्हिडिओच्या नांदामध्ये. व्हिडिओ शूट करा पण स्वतःची काळजी घ्या गडावर. एकदा सह्याद्री कोणाला माफ परत एकदा चुकी झाली चुकीला माफी नाही. सो काय चला तर मग जस्ट फ्रेश झालो आम्ही आणि आता थोडासा खातो काहीतरी आणि थोडा आराम करतो 10 मिनिटांनी आपण गड उतारू. सो काय जस्ट आता गडाच्या खाली उतरलो आम्ही. आता मस्त जंगलमधून चालले. जंगल सफर घरचा रस्ता पकडलाय. खूप भूक लागले. खाऊ आणलेला तो खाल्लं. कचरा बॅगेत त्याचे कोणी आपलं खाऊ आल्यानंतर पूर्ण राहिलेलं रॅपर आपल्या बॅगेत टाका आणि घरी घेऊन जा. चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावा त्याचा. खतरनाक मजा आली पण मस्त आला. एकदम सेफली झालं एकदम मस्त. भूक लागली मस्त. आपण छान प्रकारे एक हॉटेल बघू मस्त दाल खिचडी खाऊ. बाकीचं नको बस चिकन विकन अजिबात काय नको. मी तर नेक्स्ट टाइम आपण येऊ ना ते ॲरो घेऊन येऊ का इकत आपण स्टिकरचे ॲरो. तो मी कंपनीनं काढून ठेवतो पण ते चिपकत नाही रे कचरा असला का ते मेन तो इश्यू आहे. ऑइल पेंट आणि ब्रश घेऊन येतो लावायला.
कारण आता इथे येताना आम्हाला दोघांना खूप दिक्कत झाली. त्यामुळे आम्ही छोटंसं ह्यारो दिसत होते पण एकदम प्रॉपरली नव्हतं दिसत. त्यामुळे आम्हाला त्रास झाला. नेक्स्ट टाइम कोण नवीन येईल फर्स्ट टाईम त्यांना नको इश्यूसाठी आम्ही तो एक करू आम्ही नक्की ते. चला जसं आता आम्ही 3:15ला खाली आलो. बघू शकतो आपला गडाचा प्रवेशद्वार. खूप छान असं ट्रॅक झाला. तुम्हालाही आवडला असेल. जर कोणाला कर्जत खोपोली पनवेल यायचं असेल तर डायरेक्टली कर्जत मार्केट डायरेक्टली मसाला डायरेक्टली मॅप लावा. डायरेक्टली तुम्हाला मॅप डायरेक्टली प्रवेशद्वाराचं सोडेल डायरेक्टली. आणि मेन रोडलाच बघू शकतो मेन रोडलाच आहे. आणि मी तेच कसं वाटलं आजचा तुला ट्रॅक? एक नंबर. काय सांगशील आजच्या ट्रॅकबद्दल? परत येऊ, तुम्ही पण या. अजून कोणते गड असतील ते पण करा, आम्हाला पण बोलवा. अच्छा, मी खूप शिकलो याच्याकडून. आज फर्स्ट टाइम एवढा अवघड किल्ला मी चढलो आहे पूर्ण लाईफमध्ये. खूप छान असं मला त्याने गाईड केलं. खूप छान गाईड पाहिजे असेल तुम्हाला डायरेक्टली समोर ID दिसते मितिजची इंस्टा ID. त्यानंतर माझी इंस्टा ID नवीन आहे ID. तर आपला पेजला नक्की फॉलो करा की त्या पेजवर पूर्णपणे अपडेट असतं की नेक्स्ट ट्रॅक कुठे आपली, नेक्स्ट राईड कुठे आपली सगळं असं. त्यामुळे आपलं दोन्ही अकाउंटला फॉलो करा. एक मितेशला करा आणि एक मलाही करा आपल्या सूरज मैत्याला. जर आपला चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विचारा करा. आणि मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता जेच चाललो आहे, भूक लागले खूप. हॉटेलला जातो, खूप छान प्रकारे नाश्ता करतो. आपण चाललो आता घरी. आता घरी जातो आता कमसे मॅक्झिमम आम्हाला 6 ते 6:30 किंवा 7 वाजतील. आता बघू ट्रॉपिकवर आहे सगळं. चला तर, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. असेच मजेत राहा, असत राहा आणि आमचं ब्लॉग बघत राहा तुम्ही.